या चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आजचा दिवस सर्वांना खूप सुख शांती समृद्धीमध्ये जाऊ ईश्वरचरणी प्रार्थना मंडळी। तर लवकरात लवकर माझ्या चॅनलला जॉईन व्हा। तर माझ्या चॅनलबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगू इच्छिते की माझ्या चॅनलचं नाव आहे कोकणची माणसं साधी भोळी। या चॅनलमध्ये कोकणातले कल्चरल व्हिडिओ तसेच शॉर्ट नेचर व्ह्यू तसेच महाराष्ट्र राज्याबाहेरचे टुरिस्ट प्लेस देखील माझ्या चॅनलला आहेत। सध्या मी जम्मू आहे तर इथलेही टुरिस्ट प्लेस छान छान मी माझे व्हिडिओजमध्ये अपलोड केलेले आहेत। ते तुम्ही जाऊन पहा आणि सांगा की तुम्हाला कसे वाटतात ते। तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला जॉईन व्हा, कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला लवकरात लवकर मंडळी। आज मी बनवते चिकन बनवते। आज संडे आहे त्यामुळे चिकन बनवते। चिकन बनवता बनवता लाईव्ह पण घेते। हाय प्रिया, स्वागत आहे तुझं माझ्या चॅनलला। थँक्यू सो मच लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। मंडळी लवकरात लवकर जॉईन व्हा। मंडळी लवकरात लवकर जॉईन व्हा कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला आणि कमेंट करून सांगा तुम्ही कुठून लाईव्ह पाहताय ते। काल तर इकडे जम्मूमध्ये खूप थंडी पडली भयंकर। म्हणजे मी या संध्याकाळी एक व्हिडिओ शॉर्ट्स टाकला तिथं तर म्हणजे पाहू शकता की किती धुकं आहे। म्हणजे समोरचं म्हणजे डोळ्यांनी कॅमेरा तेवढं कॅप्चर नाही होत पण डोळ्यांनी समोरचं काही दिसत नव्हतं। म्हणजे समोरच्या बिल्डिंग्स पण दिसत नव्हत्या, एवढी थंडी होती काल। आणि बापरे सांगू शकत नाही किती थंडी ती। तर म्हणजे लवकरात लवकर जॉईन व्हा कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला। आज सर्वजण बिझी असतील संडे असल्यामुळे। म्हणजे लवकरात लवकर जॉईन व्हा कोकणची माणसं साधी भोळी चॅनलला। कमेंट करून सांगा तुम्ही लाईव्ह कुठून पाहताय ते। मी काल असं ऑब्झर्व केलं, काल मला एक दादा सांगत होते तुम्हाला ओळखताच येत नाही चष्मा नाही घातला तर। लडकी ताई प्रीतिया, लडकी ताई प्रिया ताई, ओके। काय लडकी ताई, हाय समर्थ, तुझं स्वागत आहे माझ्या चॅनलला कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला। सर्वांनी डबल टॅप करा लवकरात लवकर। सुमंत नाथ, आपका नंबर, चप्पल का नंबर बताओ। समर्थ भाई तुम्हारा नंबर दे दे भाई, समर्थ भाई आप तुम्हारा नंबर दे दे इसको। म्हणजे लवकरात लवकर जॉईन व्हा कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला। कमेंट करा कुठून बोलताय तेही सांगा। तर ते दादा सांगत होते ताई तुम्हाला ओळखताच येत नाही, आज तुम्ही चष्मा नाही घातला त्यामुळे ओळखताच आलं नाही। चष्म्यामुळे पण माझी ओळख वाढली आहे। रमेश दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं। रमेश दादा कुठून बोलताय तुम्ही? हाय नमस्कार, कोकणची माणसं साधी भोळी या चॅनलला तुमचं स्वागत आहे। कुठून बोलताय? आज स्पेशल मी चिकन बनवतेय आणि कांदा मला रडवतो इथं। म्हणजे लवकरात लवकर जॉईन व्हा। परभणीवरून बोलताय का दादा? खूप खूप धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला। कमेंट करा सर्वांनी। रमेश दादा जेवलात का तुम्ही? आज काय स्पेशल आहे तुमच्याकडे? आज मी तर चिकन बनवते। तुमच्याकडे काय आहे नक्की सांगा मला कमेंट करून की आज तुमच्याकडे संडे स्पेशल काय आहे। रमेश दादा म्हणतात हो जेवलो। अरे बापरे लवकर जेवलात दादा। इथं आमचं आता जेवण स्टार्ट होतंय।
काय करणार, थंडी आहे त्यामुळे सगळं लेट लेट होतंय. चिकन, ओके. निहार गोसावी, हाय निहार, स्वागत आहे. चिकन खायला ये, बनवते, अजून झालं नाहीये, थांबावं लागेल. रमेश दादा म्हणताय चिकन, ओके. चिकन खाला तेवढ्या लवकर, 1:15 वाजला, जेवून पण मोकळे झालेत बघा. आणि आमच्या इथून कांदाच कापण्याचा कार्यक्रम चालू आहे. एक बुर्जी पाव, ओके. निहार गोसावी, एक बुर्जी पाव खातोय का, मला पण दे, तोपर्यंत चिकन घेते. एक बुर्जी पाव. ओम शिंदे म्हणतात ताई कुठून बोलते. हाय ओम, मी कोकणातून आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून, आणि माझ्या चॅनलचं नाव आहे कोकणची माणसं साधी बोली. आणि पण मी माझं लाईव्ह आता सध्या जम्मूवरून चालू आहे. जम्मूला असते मी माझ्या मिस्टरांसोबत. तर जॉईन व्हा माझ्या चॅनलला सर्वांनी. डबल टॅप करा मंडळी, डबल टॅप करा लवकरात लवकर. 6 मिनिटं झाली आहेत आणि फक्त 1 लाईक आहे. पटकन डबल टॅप करा. निहार म्हणतोय मला 1 पाहिजे, मी चिकन नाही खात. चिकन खात नाही आणि 1 खातो, हे कसलं लॉजिक भाई. हा निहार, तू चिकन खात नाही पण 1 खातोय. 1 वेज असतं का. रोहन दादा म्हणतात गावरान आणलंय का. रोहन दादा गावरान नाही हो, इकडे गावरान 1000 रुपये किलो आहे. आता तर वाढलंच असेल थंडीमध्ये. तर आम्ही बॉयलरच आणतो कारण इथं खूपच महाग आहे. जेवढं मटन, आता मी खाते इथं ना, मटन तरी स्वस्त भेटेल पण गावरान कोंबडं लय महाग आहे सांगणार. रोहन दादा नमस्कार, कुठून बोलताय. निहार दादा म्हणते पण असं का, कांदा कापताना पाणी येतं, त्यामध्ये काहीतरी घटक जे असतात ते डोळ्यांना बसतात म्हणून आपणच कापतो आणि आपणच मारतो आणि आपणच रडतो, असं आहे कांदा. यश दादा म्हणतात काय चालू आहे. नमस्कार यश दादा, स्वागत आहे तुमचं. बघितलंच ना आता भिकारी माणूस होतोय तिथं. भिकारी माणूस, त्याला भीक घालायची नाही. यश दादा चिकन बनवते. चिकन आज चिकन आणलंय संडे स्पेशल आणि आंबोळ्या करणार आहे. पण एक अशी गोष्ट झाली की 1 मिनिट आधी कमेंट सगळे वाचून घेते. निहार बोलते जास्त टाइम लावला कांदा कापताना की असं होतं, लगेच फास्ट केलं तर नाही होणार. हा ते तर आहे. सुनीता ताई म्हणतात हाय, प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. सुनीता ताई म्हणतात लाईक डन, थँक्यू सुनीता ताई. एलेक्स फ्रान्सिस बोलतात तुमचे हजबंड जम्मूला काय करतात. माझे हजबंड जम्मूला आर्मीमध्ये आहेत ना, त्यामुळे आम्ही इकडे आहोत त्यांच्यासोबत. एलेक्स दादा प्लीज सर्वांनी डबल टॅप करा चॅनलला. नीलम ताई म्हणतात हाय, झालं का जेवण. ताई बनवते, जेवणच बनवते, चिकन बनवते. नीलम ताई म्हणतात आज नॉनव्हेजचा बेत असा. होय नीलम ताई, तुमच्याकडे काय असं आज स्पेशल. रोशन दादा म्हणताय आपल्या कोकणात मी इथं कोंबडं. हा, आपल्या कोकणात म्हणजे आपणच बाळगतो ना, त्यामुळे काय लांब कुठे शोधत जायची गरज नसते. आपल्या घरातच कोंबडी किती असतात. पण आमच्या नशिबात नाही बाबा ती, कारण आम्ही इकडे राहतो त्यामुळे आम्ही कुठेही गेलो तरी बॉयलरच असतं. त्यानंतर म्हणतात गुड यार, थँक्यू अलेक्स भाई, थँक्यू. नीलमताई म्हणताय चिकन आहे ताई. ओके, चिकनच आहे का तुमच्याकडे पण. वा वा वा, सर्वजण या जेवायला या पटकन. पण यायच्या आधी पटकन लाईक करा मंडळी. प्लीज चॅनलला लाईक करा. कोकणची माणसं साधी बोली या चॅनलला कमेंट करा. कुठून बोलताय हेही सांगा. मी आज बनवते मस्त झटपट होणारा चिकन. म्हणजे काय करताय मग,
सर्वेश म्हणतोय हाय हाय सर्वेश. एलेक्स म्हणतोय हॅव अ गुड डे प्रीती मॅम. थँक्यू एलेक्स. तू कुठून बोलतोय एलेक्स? मला सांगितलंच नाही तू तू कुठून बोलतोय. सर्वेश नंतर मी येऊ जेवायला. हो हो सर्वेश नक्की ये जेवायला. प्लीज सर्वांनी जेवायला यायच्या आधी प्लीज सर्वांनी डबल टॅग करून या लवकरात लवकर. प्लीज सर्वांनी लाईक करा. फक्त 4 लाईक झाले. 4 लाईक्स आहेत फक्त. पटकन 10 लाईक होऊन जाऊ दे. बघूया आता मी नंबर घेते. एलेक्स दादा म्हणतायत मुंबईवरून. वाव दादा मुंबईवरून बोलताय का? खूप खूप धन्यवाद. दीदी खूप छान बनव. येस 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 दादा नक्की नक्की खूप छान बनवते. या जेवायला या तुम्ही. सर्वेश दादा म्हणते संडे स्पेशल काय? चिकन बनवतंय आणि आंबोळे बनवतलंय. लवकरात लवकर सगळ्यांनी या. पण डबल टॅप करा मंडळी. 4 डबल टॅप झालेत. 5 नंबरला डबल टॅप कोण करते मला पाहायचंय. 5 6 7 8 9 10 पटकन. अरे वा 5 नंबरला ज्यांनी लाईक केले त्याच्यासाठी क्लॅपिंग. थँक्यू. अरे वा 8 पर्यंत लाईक झाले. थँक्यू 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 मंडळी. खूप छान. 10 लाईक होऊन जाऊ दे लवकरात लवकर दादा. सर्वांनी करा मंडळी. नंद किशोर दादा नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलला. काय करताय? 9 पर्यंत लाईक झालेत. वा 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 खूप छान. सर्वेश दादा म्हणताय सारंगी मासे नाय. सरंगी मासे नाय. अरे बाबा अरे आम्ही जम्मूक राहतो. मुंबई थोडीच सर्व पापलेट सगळं भेटतात. अरे असं काय भेटणार नाही. संदेश कदम म्हणतात हॅलो हॅलो संदेश दादा कुठून बोलताय? स्वागत आहे तुमचं. वाव 10 लाईक्स होऊन गेलेले. क्लॅपिंग सर्वांसाठी ज्यांनी मला 10 लाईक्स दिले त्याबद्दल धन्यवाद. फटाफट लाईक करा आणि 20 लाईक्स पण होऊन जाऊ दे लवकरात लवकर. संडे स्पेशल काय? अरे बाबा चिकन आहे संडे स्पेशल. संडे निहार गोसावी. 4 डोळे नाही लावले मी आज. 4 डोळे 2 डोळ्यांनीच काम करते. काय जेवण असा? संदेश दादा नमस्कार. मी चिकन बनवतोय. या बा जेव घ्या आणि आंबोळे पण बनवतोय. रमेश दादा म्हणतात मी केलं. धन्यवाद रमेश दादा. थँक्यू सो मच. नीलम ताई म्हणतात आंबोळी म्हणजे काय ताई? आंबोळी म्हणजे जाड जे लोखंडी भिडं असतं ना त्याच्यावर काढतात. मी दाखवेन जर शक्य झालं तर. नाहीतर शॉर्ट्स काढेन त्याची. तर त्याच्यावर म्हणजे डोसा हा आपल्याला पातळ असतो मोठ्या भिड्यावर ह्याच्यावर. पण जो आंबोळ्या असतात त्या एवढ्याशा जाड असतात आणि मऊ सॉफ्टी खूप मस्त लागतात. चिकन बरोबर खूप छान लागतात रश्या बरोबर. आता माझ्याकडे मी नारळ नाही आणलाय त्यामुळे मी असंच थोडंसं सुक्क ग्रेव्हीतलं बनवणार आहे चिकन. अमित दादा नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. या दादा जेव घ्या. नंदकिशोर दादा म्हणते आज जेवण तयार करतेस का? मग रोजच मी जेवण तयार करते दादा. हॉटेलमधून थोडेच मागवते. काय नंदकिशोर दादा म्हणतात आज काय? चिकन वडे नाही चिकन आणि आंबोळे. पोळी म्हणतात आमच्याकडे. आंबोळी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही. किंवा तुम्ही डोसे वगैरे म्हणत असाल. पण आम्ही ते जाड वगैरे करतात त्यामुळे आम्ही त्यांना आंबोळे म्हणतो. गुरुनाथ दादा म्हणतात नमस्कार ताई. गुरुनाथ कुंभार ठाणेवरून. नमस्कार गुरुनाथ दादा नमस्कार. स्वागत आहे तुमचं. ठाणेवरून बोलताय. खूप खूप धन्यवाद लाईव्हला जॉईन झाला त्याबद्दल. तुमच्याकडे आज स्पेशल काय आहे दादा नक्की सांगा मला. सर्वांनी सांगा की आज सगळ्यांकडे चिकन आहे की वेगळं काय आहे मला नक्की कळू दे. संदेश दादा म्हणतात कुडाळवरून. ओके संदेश दादा कुडाळवरून आहात का? मी पण कुडाळचीच आहे. कुडाळ तालुका. निहार दादा म्हणतात आंबोळी आणि चटणी दे आम्हाका. ठीक आहे तुका आंबोळी आणि चटणी. चिकन नाही ना खाणं. मग अंड्याचं रस. वाव मंडळी 12 लाईक झाले. थँक्यू. 10 नंबर लाईक डन. थँक्यू प्रिया. नीलमताई म्हणतात आंबोळीचा व्हिडिओ टाक ताई. ओके ओके नक्की टाकेन मी. व्हिडिओ टाकते. शॉर्ट टाकते मी त्याची.
थोडं आम्हाला पण पाठवा. शंकर कुंद्रे. दादा तुम्ही कुठून आहात शंकर दादा? तुम्हालाही पाठवते. तुम्ही कुठून आहात सांगा लवकरात लवकर. आणि चॅनलला जॉईन व्हा, बेल आयकॉनवर क्लिक करा, डबल टॅप करा मंडळी सर्वांनी पटापटा. अमित दादा म्हणजे गावठी कोंबडी असा आमच्याकडे. होय दादा, पण हडेच भेटणार नाही. आणि हडे किती महाग असं 1100 1200 1000च्या वरती हडे गावठी कोंबडा भेटतात. आपण किलो तर आपण जर 2 किलो असा अख्ख्या कोंबडा 2 किलोचा असा तर त्याच्यातला वायसा भेटताला 1000 रुपयाचा. म्हणून आमका खाऊचाच नाही. यश दादा म्हणते इतका टाइम का जेवायला दीदी? कारण इकडे थंडी आहे, भयंकर थंडी आहे. रात्री म्हणजे पहाटे टेम्परेचर 3 एवढं झालेलं. इथे जम्मूला दाखवत होतं 3 टेम्परेचर, फील लाईक 3. आणि अशा टेम्परेचर मध्ये काय करणार ना दादा. त्यामुळे आणि मिस्टर पण उशिरा येतात जॉबला असल्यामुळे. मग ते लवकरात लवकर करून थंड करून 4 वाजता खाऊन काय फायदा, मग आरामात करायचं. सर्वेश दादा म्हणतात आम्ही तेंका पोळीये म्हणतो. आम्ही पण तेका पोळीये म्हणतो. म्हटलंय ना मी, आम्ही तेका पोळीये म्हणतो, आंबोळी म्हणतो. तुम्ही काय म्हणताय यास नक्की सांगा. नंदकुमार दादा म्हणतायत अगो आंबोळी काय तुका माहित नाही, आपल्याकडे वडे सागोती असतात ना. वडे सागोती असतात हो, पण आता वडे सागोतीचं असतातच. पण आज म्हटलं पोळी खाऊया, खूप दिवस नाही खाव वडे. तर घराकडनं वडे बिडेच खाऊन गेलो. लग्नात गेलेलो 5 परताना वडे खालो, असेच पण वडे खालो, खूप खालो. पोळी पण खाऊचे होत. शंकर दादा म्हणतात नाही, अमित दादा म्हणतात तिखट रस्सा स्पेशल. वा वा वा, तुमच्याकडे आहे का दादा? अमित दादाकडे आहे का? शंकर दादा आम्ही पुण्यात राहायला आहे. ओके दादा, पुण्यातले आहात का तुम्ही? पुण्यात कुठे राहता? नंदकिशोर दादा आज आमच्याकडे आज बकऱ्याचे मटण आणि वडे. काय दादा तुम्ही तर श्रीमंत माणसं, आम्ही काय साधी चिकन खाणारी. शंकर दादा म्हणतायत काळजी घ्या. हो शंकर दादा, प्लीज तुम्हीही काळजी घ्या सर्वांनी. आणि चॅनलला डबल टॅप करा, लाईक करा. अनिकेत दादा म्हणतायत ताई कालपासून ब्लड प्रेशर लो आहे, सॉरी आज जास्त नाही थांबू शकत. अनिकेत दादा काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? तर मला नक्की सांगा, मी काही हेल्प करू शकते का तुम्हाला? काय झालंय तुम्हाला? काही प्रॉब्लेम असेल तर नक्की सांगा, शेअर करा. तुम्हालाही बरं वाटेल. कशामुळे काहीतरी असेल तुमच्या मनात जे तुम्हाला जास्त त्रास देतं. अमित दादा म्हणतायत आता जम्मू इलव काय तुमच्याकडे जेव घेतो. ये आम्ही वर्षभर असो, या वर्षभरात कधी पण ये. आम्ही असो वर्षभर. पुढच्या वर्षी मे पर्यंत असो, 2027 मे पर्यंत आमची पोस्टिंग गेली का आम्ही इथून कैसे हो आप? स्वागत है आपका मेरे चैनल पर. हाय दीदी, हाउ आर यू? आई एम फाइन दीदी, आप कैसे हो? नीलम ताई म्हणतायत कोकणी भाषा खूप छान असते ना ताई. म्हणजे आम्ही बोलतो ती मालवणी ताई भाषा. काही काही पट्ट्यावर ही मालवणी भाषा बोलली जाते. म्हणजे काय हो नीलम ताई, बरे असाय मा? बरा काय करताय, जेवलाय वगैरे, ही भाषा मालवणी. आणि कोकणी भाषा थोडीशी वेगळी आहे. अनिकेत दादा म्हणते मला लो बीपीचा त्रास असा ताई, काही प्रॉब्लेम नाही. ओके दादा, आराम करा, काळजी घ्या. आणि साखर पाणी वगैरे किंवा ग्लुकोन डी वगैरे पीत राहा, बरं वाटेल तुम्हाला. पूजा दीदी म्हणतात आय एम फाइन. ओके, थैंक यू पूजा दीदी. आज क्या है आपको खाने में, आपकी इधर? म्हणजे लवकरात लवकर जॉईन व्हा कोकणची माझी बोली या चॅनलला. कमेंट करा, कुठून बोलताय हेही सांगा. म्हणजे डबल टॅप करा लवकरात लवकर.
नंदकिशोर दादा खरंच खूप हसवलंस तू, वाईट वाटून घेऊ नको, आलंस की ये हे बघ मी श्रीमंत नाही गो. वाईट कसे वाटून घेऊ दादा, हसवण्याचा माझं काम आहे, माका माहिती होता मी असं बोलल्यावर तुम्ही हसतालाय म्हणून तर मी असं बोललोय. श्रीमंत गरीब असं काय नसतं, माणसांनी मनान श्रीमंत असा होया आहे ना. खरं बोललंय की नाही, माणसां मनान श्रीमंत असा गोया, विचारान श्रीमंत असा गोया. पैशान काय माणूस येताना थोडंच पैसे घेऊन आलेला तो नंतर जाताना पैसे घेऊन जाणार आहे. खाली हात आएगा खाली हात जाएगा सब. पूजा दीदी बुखार तो गया दी, फिर अभी क्या चल रहा है? दांत भी ठीक है और सही है, जल्दी ठीक हो गया. आप अपना केअर करना. निहार म्हणतोय माका आंबोळी आणि चटणी दे. ओके, चटणी पण बनवतोय पण नारळ आणूच लागतो. हडे नारळ मंडळी, तुमच्याकडे नारळ किती रुपये कसा? आमच्याकडे तर 60, 66, 65 पर्यंत नारळ असा येदलो बुडकुले येतो. काय सांगायचं नारळाची किंमत हडेच्या, बोलायला काही फायदो नाही, पण कधीतरी घेऊचो लागतं ना, कधीतरी होयो. आता माझ्या काल लक्षातच नाही, मी भाजी आणून गेलं, नारळ काय घेऊन येऊक नाही. यशदादा म्हणते बाय सर्वांना. यशदादा बाय बाय, काळजी घ्या सर्वांनी. नंदकिशोर दादा म्हणते बरा वाटला असा बोलतस. थँक्यू दादा. निहार दादा म्हणताय गावाक आपला नारळ असा. हा, गावाक आपली झाडं असत त्यामुळे आपणाक नारळ भरपूर गावतं. पण हे काय करायचं ना, आता माका नारळ मी नारळ लावलंय तर काय माका खाऊ काही गावाचं नाही, पण लोक खातीत पण ती तोडूनही टाकतील, काही खरं नाही. पूजा दीदी बोल रही है 30 कटा है हमारे यहाँ. ओके, 30 का है क्या? 30 रुपए में. ओके, हमारे यहाँ तो वही रेट है महाराष्ट्र में भी. रमेन काय नाव आहे? रमेन. हाय रमेन, हाय नमस्कार, आपका स्वागत है मेरे चॅनल पर. तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलला. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा कोकणची माणसं साधी बोली या चॅनलला. लवकरात लवकर जॉईन व्हा चॅनलला. यश दादा म्हणते 30 रुपये 30 रुपया. आमच्याकडे 65 रुपया, 65 रुपये का नारियल होता है इधर जम्मू में. निहार बोलतोय हैसर छोटे नारळ गावचा आपल्या गावात तसलोय एकच बस झालो. हा तर हाच, पण नारळाशिवाय जेवण पूर्ण वाटतं ना. नारळ असत तर जेवण्यासारखं वाटतं, पण मी सध्या अवॉइडच करतोय कारण गावाकडे महिनोभर खूप नारळ खाल्लंय. त्यामुळे बिना नारळाचाच खाऊ बघतोय जरा. पण काय वेळी घालतोय थोडासा खोबरा. म्हणजे लवकरात लवकर जॉईन व्हा कोकणची माणसं साधी बोळी चॅनलला. कमेंट करा, कुठून बोलताय हेही सांगा आणि पटापटा लाईक करा मंडळी. 23 मिनिटं झाली आहेत आणि फक्त 12 लाईक झाले आहेत. आता मी म्हणते 30, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. पटापटा लाईक करा मंडळी, पटापटा लाईक करा चॅनलला. कमेंट करा, कुठून बोलताय हेही सांगा, लवकरात लवकर सांगा. निहार, तुला चटणी आणि आंबोळ्या देते, लवकरात लवकर तू जम्मूला पोच. यश दादा म्हणतात बरोबर. संदीप दादा म्हणतात हाय ताई. नमस्कार संदीप दादा, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला, कोकणची माणसं साधी बोली चॅनलला. आज मस्तपैकी झणझणीत चिकन आहे, दाखवते मी तुम्हाला. आता मी ग्रेव्ही तयार करून घेते. ही पहा, तर अशी ग्रेव्ही करून घेतली आहे मी. खूप टाइम लागतो ग्रेव्ही बनवायला. संदीप दादा नमस्कार. संदीप वाघमारे म्हणतात ताई नमस्कार. नमस्कार
ताई सॉरी, नमस्कार दादा. पटकन कमेंट करा सर्वांनी. कोकणची माणसं साधी बोली या चॅनलला. पहिला तू, दूजा तू, तिजा तू, चौथा तू. पहिला तू, दूजा तू, तिजा तू, चौथा तू. काय मंडळी, लवकरात लवकर बोला ना, कमेंट करा. निहार म्हणते गेले बाय माझे जम्मू बोलवतस, गे बाय माझे जम्मू बोलवतस. अरे ये रे, काय नाही म्हणा, थंडीत भिया तर दिया. काय रे निहार, थंडीत भिया तर दिया. थंडी भियाण्यासारखी असा. थंडी अजिबात भियाचा नाही माणसान, समजला. थंडी भियासारख्या नाही. जो डर गया सो मर गया. म्हणजे लवकरात लवकर कमेंट करा. शिवाजी दादा म्हणतायत हाय. शिवाजी दादा, डॅडी नमस्कार. डॅडी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला, कोकणची माणसं. युवराज, हॅलो युवराज. कोण आहे युवराज? हा कोण आहे दादा युवराज, मला नक्की सांगा. नमस्कार. लवकरात लवकर कमेंट करा. कुठून बोलताय हेही सांगा. तू असलस की माझी मालवणी चालू होता, नाहीतर हकडे कोण नसा. मग का मालवणी हा खूप जवळचा विषय असा. पण माका पण बोलणारा कोण गावना नाही ना. हे सर तर जम्मू तर मालवणी कोणच नाही आमच्याशिवाय. पुऱ्या आमच्या ह्या कॅम्पमध्ये मालवणी कोण नाही. त्यामुळे तुम्हीच असाच माझो सहारो मालवणी मध्ये बोलणारी. आडी म्हणताय ताई तुम्ही, RDX रितेश ताई तुम्ही काम करता करता लाईव्ह कसं मॅनेज करता? इकडे चिकन आहे बघा, इकडे चिकन मी घातलंय बघा शिजायला. इकडे चिकन ठेवलंय. आता मी चिकन करता हे तुमच्याशी बोलता बोलता मी पण काढणार आहे दादा. RDX दादा कुठून बोलताय हेही मला सांगा. नंदकिशोर दादा म्हणतायत मायरा बघत असतील ना. माझे कोण व्हिडिओ बघणार नाही दादा, घराकडनं माझे कोण नाही बघणार, तुम्हीच बघतास फक्त. माझं सपोर्ट सिस्टीम माझे मिस्टर असत दादा, समजलं दादा. माझे सपोर्ट सिस्टीम माझे मिस्टर आहे, त्यांचा सपोर्ट आहे मला. ते सांगतात बिंदास घे लाईव्ह. RDX दादा म्हणते तुम्ही मालवणी आहेत काय? हो दादा. RDX दादा मी मालवणी असं आहे, कोकणातला असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला, पण माझा लाईव्ह जम्मू वरून चालू असा, कारण मी जम्मू काश्मीर मध्ये राहते मिस्टरांसोबत. निहार दादा, अंकुश दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. निहार दादा म्हणते माका पण मुंबई कोण नाही गावना, फक्त गावाक जाऊन वाटता. आपल्या मुंबईत पण थोडीफार असतील ना मालवणी बोलणारी, पण असली तरी बोलणत नाही काही लोक. मालवणी बोलाक लाज वाटतं लोकांना ना, त्यामुळे कधी कधी कोण नाही बोलणं. नंदकिशोर दादा अगो आम्ही असव ना माहेरचे. होय होय तुम्ही माझे दादा. असंच दादा असंच. एक मिनिट मी लय
नंदकिशोर, मी दानोली मधून. अरे वा, दानोली मधून असे तू, वा. युवराज तुमचा फॅन आहे, आमचा फॅन आहे. आमच्या फॅनचं नाव युवराज नाहीये, आम्ही फॅनच ठेवलंय. जोकिंग हा दादा. माझा फॅन कसा काय युवराज? काय दादा, युवराज माझा फॅन कसा काय? अंकुश शिंदे म्हणतात जय शिवराय. जय शिवराय दादा, जय महाराष्ट्र. अजून कोणाचा मेसेज मिस नाही ना झाला? ओके. रितेश दादा म्हणतात मी दानोली मधून आहे. दानोली मधून आहात का तुम्ही? खूप छान. आम्ही एकदा गेले दानोलीला, एकदा दोनदा मी जाऊन आली आहे. आंबोलीला जाताना भेटतं ना दानोली. नंदकिशोर दादा म्हणते अगो आम्ही असो ना मायाचे. होय दादा, तुम्ही तर असंच, तुम्ही माझी व्हिडिओ बघता, रोज लाईव्ह येतात. मी कोणाकडनं अपेक्षा नाही करत नाही दादा. म्हणजे माझे व्हिडिओ घरातल्यांनी सगळ्यांनी बघू होय, माझे लाव बघू होय, शबासकी देऊ होई. नो, मी स्वतःच माझी स्वतःची मी स्वतः माझ्या स्वतः ॲप्रिशिएट करते, शबासकी देते. कोणाकडनं नाही अपेक्षा करणे की यांनी माझे व्हिडिओ बघू नये, कौतुक करू नये. नो वे. निहार दादा म्हणते आता जत्रा असा माहित असा ना. हा, भराडी देवीची जत्रा असा ना, जातलय तू. आकाश दादा म्हणतायत हाय. हाय आकाश दादा, नमस्कार. सागर दादा म्हणतायत हाय. कुठून बोलताय सर सांगा जरा सागर दादा. मदन भोसले म्हणताय जय जिजाऊ, जय शिवराय. जय जिजाऊ, जय शिवराय, जय महाराष्ट्र. मदन दादा कुठून बोलताय? महेश हुंबरवाडी, नमस्कार दादा, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. खूप खूप धन्यवाद दादा, खूप छान बोलता तुम्ही. महेश दादा. मदन दादा RDX दादा म्हणते जम्मू काश्मीर मध्ये कसे वाटते तुम्हाला राहायला? आम्ही कॅम्पमध्ये राहतो त्यामुळे खूप छान वाटतं, काही टेन्शन नाही. शांतता मिळते इथं, कारण खूप छान शांतता आहे तिथं. लय मस्त वाटतंय. डोळ्याला ऊन झोपलं. इकडे पीठ येत नाही आंबोळ्याचं, म्हणून थोडंसं उन्हात ठेवलं. बघू आता आलंय का, तुम्हाला दाखवते. मस्त वाटतं दादा राहायला. स्वप्नील दादा म्हणताय यू आर व्हेरी ब्युटिफुल, गुड मॉर्निंग. नमस्कार स्वप्नील दादा, नमस्कार. थँक्यू सो मच, छान कॉम्प्लिमेंट दिला त्याबद्दल. तुम्ही कुठून आहात स्वप्नील दादा नक्की सांगा. RDX मध्ये तुमचे काय, कोणता गाव कोणता विचारायचं आहे का? मी आहे कोकणातली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली दादा. सिंधुदुर्ग जिल्हा, कुडाळ तालुका. पियुष दादा म्हणजे तुमचं लाईव्ह ते आम्हाला पण सांगतो, आता पण पाहत असन. ओके 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 दादा, थँक्यू सो मच दादा, तुम्ही आल्याबद्दल. बाजीराव मखाने म्हणतायत लाईक डन. थँक्यू सो मच. RDX म्हणजे येस, आंबोलीला जाताना भेटते. तुमचं गाव कोणतं? माझं गाव कोकण हे कुडाळ आहे, कुडाळ तालुका. नंदकिशोर दादा म्हणजे दानोली मठ असा. हा, मठ असा ना, त्याच्या समोरच एक डॉक्टर असत, आर्मी मधलेच होते रिटायरवाले. त्यांच्याकडे एकदा गेलेलो सासऱ्यांका घेऊन. तर मंडळी हे बघा, चिकन कसं छान शिजत आलंय बघा. पाणी बिनी काही घातलं नाहीये बघा.
आता परत याला आपण शिजत ठेवूया. नंदकिशोर दादा म्हणतात दानोलीक मठ असा. हो हो, दानोलीक मठ असा. त्याच्याच समोर एक डॉक्टर असत ना, त्यांच्याकडे गेलेलो आम्ही एकदा सासऱ्यांका घेऊन हाडांसाठी. जस्ट लाफ्ट यार. नमस्ते, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. तुमचा चेहरा खूप गोड आहे. धन्यवाद दादा, धन्यवाद, थँक्यू सो मच. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा चॅनलला. रितेश बोलतोय येस साटम महाराज. हा बरोबर. मदन दादा म्हणतायत येवला. येवला काय? येवल्यावरून बोलताय का? खूप खूप धन्यवाद दादा, स्वागत आहे तुमचं. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा, चॅनलला जॉईन व्हा. क्रिशन दादा म्हणतायत जय भीम. जय भीम दादा, जय महाराष्ट्र. अनिल दादा म्हणतायत ताई लाईव्ह कुठून आहात तुम्ही? दादा मी आहे कोकणातली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली, पण माझं लाईव्ह जम्मू काश्मीर वरून चालू आहे. मिस्टर आर्मी मध्ये असल्यामुळे मी त्यांच्यासोबत इकडे आहे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं. सर्वेश म्हणते गावाच्या काय गाव्यांच्या काय म्हणता? गाव्यांका काय म्हणता म्हणजे काय शब्द आहे मला नाही कळला. आरडीएक्स म्हणतोय बर्फ पडतो काय? बर्फ तर बापरे वरती पडतोय काश्मीरमध्ये. जम्मूमध्ये त्याची खूप थंडी असते, बर्फ नाहीये. काल ना मी एक गंमत सांगते. मला सांगा गॅस जमते काय अशी? एखादी मी पहिले ना कमेंट वाचून घेते पटकन. सुरेश कुंभार, नमस्कार ताई. नमस्कार सुरेश दादा, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. कुठून बोलताय दादा? सुरेश दादा. आरडीएक्स दादा म्हणताय कोथिंबीर टाक नंतर वरून. हा मस्त, थँक्यू. मस्त लागतं. आणि ना कधी ही पण टाकली ना काय ती कसुरी मेथी थोडीशी ना ड्राय रोस्ट करायची आणि अशी क्रंच करून अशी टाकली ना, काय फ्लेवर येतात ते का. कस्तुरी सावंत, मी पण कोकणी आहे ताई. कसा असस तू? हाय कस्तुरी, मी मस्त आहे. तू पण कोकणातला असे काय? लय भारी. बघा आज किती कोकणातली माणसं जमा झाली आहेत. मी पण मस्त, मी पण कोकणातला. अनिल दादा म्हणते ताई तुम्ही गावावरून लाईव्ह असाल तर चुलीवरचं जेवण करून खावत जावा, खूप छान लागतं. होय दादा, आमच्याकडे जास्त करून म्हणजे चुलीवरच केला जाता. गॅसवर अशी चहा वगैरेच बनवतो जास्त करून. नक्कीच. आणि मी त्याचं लाईव्ह पण कधी कधी घेत जाईन ना. या ना बघतल्या जाऊ खया, बघायला जाऊ खया काय ह्या जत्रा. निहार म्हणताय कस्तुरीताई म्हणते मी पण कोकणी आहे, दाजीपूर जवळ हसण्यातली. कसा हसस गो? दाजीपूर वरून आहात काय कस्तुरीताई? स्वागत असा तुमचा. प्लीज चॅनलला जॉईन व्हा, डबल टॅप करा. चंद्रकांत दादा मेसेज गायब आहे त्यांचा. नमस्कार. कस्तुरीताई म्हणतायत दाजीपूर वरले आहेत. सुरेश दादा म्हणते अक्कलकोट स्वामी समर्थ येते आहे. ओके दादा, खूप खूप छान. स्वामी समर्थांना आमचा नमस्कार, कोटी कोटी प्रणाम. निहार म्हणतोय बाय प्रीतिया, जेवायला जातो. ओके निहार, बाय बाय, टेक केअर. आणि इकडे आंबोळ्या आणि खायला ये. कस्तुरीताई म्हणतायत होय. चंद्रकांत दादा म्हणतायत हाय, नमस्कार. प्लीज सर्वांनी पटापटा लाईव्हला जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी भोळी चॅनलला. आता मी आंबोळ्या काढणार आहे, ते दाखवणार आहे मी तुम्हाला की आंबोळ्या कशा काढतात. पहिली आधी मी एक काढून घेते, कारण पहिलीच नेहमी खराब होते. ताई वैष्णवी देवीचे व्हिडिओ टाका. नक्की बाजीराव दादा, नक्की. वैष्णोदेवीचे नक्की टाकेन. जेव्हा मी जाणार आहे ना तेव्हा नक्की टाकेन, कारण सध्या खूप थंडी आहे. जेव्हा जेव्हा हळूहळू थंडी कमी होईल ना तेव्हा मी जाईन, कारण मुलांची आता पण शाळा पण ओपन होतील आणि मुलांना पण जमायला पाहिजे एवढ्या थंडीत. तर नक्की जेव्हा सर्दी कमी होईल थोडी तेव्हा मी नक्की जाईन.
निहार दादा म्हणते ठीक आहे, कमी जेवतो आणि तिकडे येतो. येस येस, डन डन, लवकर ये. सुरेश दादा म्हणते ताई तुम्ही कुंभार आहे का? हो दादा, मी कुंभार आहे, कोकणातली कुंभार. म्हणजे लवकरात लवकर जॉईन व्हा कोकणची माणसं साधी बोळी चॅनलला. आणि कस्तुरी ताई तुम्ही काय करता, जॉब वगैरे करता का? किसी को क्यों किसी को दुआ के बदले दुआ नहीं मिलती. फिरत्याचा कावरती वेडी मातेला हाका विठ्ठला तू वेडा कुंभार विठ्ठला तू वेडा कुंभार मातेलाही वेडवाना तूच विसरशी सर्व पसारा मातीलाही वेडवाना तूच विसरशी सर्व पसारा. तुम्ही का बोलत नाही? विश्वनाथ दादा सॉरी हा, थोडस काम करत होती त्यामुळे. हा एक मिनिट. विश्वनाथ, नमस्कार विश्वनाथ दादा, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. बोला ना विश्वनाथ दादा, बोला कसे आहात तुम्ही? परमेश्वर गवळी, नमस्कार परमेश्वर दादा, स्वागत आहे तुमचं. सुरेश दादा मी अक्कलकोटचा कुंभार आहे. ओके दादा, तुमच्याकडे जर कुंभार मुली वगैरे असतील तर नक्की सांगा आम्हाला, माझ्या दिराला पण पाहायची आहे. विश्वनाथ दादा म्हणते तुम्ही का बोलत नाही? विश्वनाथ दादा म्हणते की मी का बोलत नाही. दादा इथं थोडस चिकन वगैरे ढवळत होती ना त्यामुळे. त्र्यंबकला निवृत्तीनाथ यांची जत्रा आहे. ओके, त्र्यंबक इथे, वाव. संत निवृत्ती ज्ञानदेव, बापरे. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव, तुकाराम. खूप छान दादा, खरंच खूप छान. तब्येत पाणी कशी आहे विश्वनाथ दादा? तब्येत पाणी खूप छान आहे. थोडासा त्रास होतोय थंडीचा, पण ओके चालतंय. सुरेश दादा हसतायत. सुरेश दादा खरंच विचारते, तुमच्याकडे जर मुली वगैरे असतील लग्नासाठी तर आम्हाला नक्की सांगा. सुरेश दादा म्हणतात कुंभार लोकांना चिकन बिर्याणी चालत नाही ताई. असं कसं दादा? आम्ही तर खातो बाबा, तुमच्याकडे चालत नाही का? सुरेश दादा तुमच्याकडे चालत नाही का? हा हो, आमच्याकडे तर आम्ही क्षत्रिय आहोत त्यामुळे आमच्याकडे चालतो. मग तुमच्याकडच्या पोरी तर आमच्याकडे देणारच नाही. काही लोक हक्क म्हणजे विश्वनाथ दादा म्हणते ताई जेवण झालं का? विश्वनाथ दादा चिकन बनवते. बाळासाहेब माळी म्हणताय खूप थंडी आहे का? हो दादा खूप थंडी आहे, खूप थंडी आहे. म्हणजे लवकरात लवकर डबल टॅप करा. जेवण झालं का? सुरेश दादा म्हणतायत प म्हणजे काय?
मी जस्ट आली. बाळासाहेब दादा म्हणतायत काय केलं जेवण ताई. बाळासाहेब दादा चिकन बनवलंय आणि आंबोळ्या. त्याला होल होल आहेत बघा. म्हणजे लवकरात लवकर जॉईन व्हा कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला. आता मी तुम्हाला आंबोळ्या दाखवणार आहे कशा करते ती. याला हे लोखंडाचं भिडं असतं. ओ माय गॉड, माझा मोबाईल पडला. ओ पडला. मोबाईलला पण झेपत नाहीये थंडीमुळे. आता हे तेल आहे ते याला लावायचं. हा कांदा आहे, कांद्याचा फ्लेवर पण यात येतो. तर असं छान लावून घ्यायचं, बाजूला ठेवायचं. आणि मी हे बॅटर केलंय बघा. आता हे बॅटर यात असं टाकायचं. 1 पीस टाकला, 1 चमचा टाकला, 2 चमचे आणि थोडंसं. आणि ह्याला असं गोल हळूहळू हाताने गोल गोल करायचं. आणि त्यानंतर याच्यावर झाकण ठेवायचं. संपर्क करा माहिती मिळेल का म्हणजे काय दादा. नवनाथ दादा म्हणताय जय शिवराय ताई. जय शिवराय दादा. नवनाथ दादा स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. लवकरात लवकर डबल टॅप करा. आणि कुठून बोलताय हेही लवकरात लवकर सांगा. म्हणजे लवकरात लवकर जॉईन व्हा कोकणची माणसं साधी बोळी या चॅनलला. आता हे बघा, हे मी भिडं आहे ना, हे भिडं आहे ते मी गावावरून मागवलंय, म्हणजे घेऊन आली. आणि आता हे बघा, याला असं अलगद काढायचं, अलगद. हे बघा, याला बबल्स येतात ना असे. हे नॉनस्टिक पॅन वर येणार नाही. हे बघा, नॉनस्टिक पॅन वर येणार नाही, हे असेच येतात. आता ह्याला असं परतवायचं बघा. इमानदार शेख, नमस्कार इमानदार दादा, स्वागत आहे तुमचं. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. सुरेश कुंभार म्हणतात खूप छान झालं. धन्यवाद दादा, धन्यवाद. प्लीज सर्वांनी ज्यांनी ज्यांनी डबल टॅप नाही केले त्यांनी डबल टॅप करा. निलेश दादा म्हणतात इलय इलय. नमस्कार निलेश दादा, स्वागत असा तुझा. नमस्कार ताई म्हणतात निलेश दादा, नमस्कार. पोळीये खाऊ की, पोळीये केलंय आणि चिकन. या पोळीसाठी पण एवढी मेहनत की इकडे थंडी एवढी मोठी असा, इतकी थंड असा, बापरे. टेम्परेचर काल खूप झालेला. तर आणि थंडीमध्ये आंबोळीचं पीठ वगैरे येत नाही. रोशनी ताई फोन उचलत नाही, जिजूंचा फोन लागत नाही. हा बंद ठेवल्यानी असत दादा, ती गोष्ट घडल्यामुळे बंद ठेवल्यानी असत. संध्याकाळी कॉल करूया, आता नको करू.
मी त्याका मेसेज करून ठेवलंय की पोचलंच काय, बरोबर करीत ना कदाचित. तू काय ऍड्रेस वगैरे सांगाक नाही, कदाचित गेलं असतस ना. सानवी मेहतर, ताई आम्ही पण चिकन वडे केले आहेत. हाय सानवी, मी पण चिकन आणि आंबोळी केलं. हे बघ वडे, एक पोळी एकदम लसलुशीत पोळी आणि हा बघ चिकन. निलेश दादा म्हणता घावणे आहोत काय आज? नाही रे निलेश दादा, घावणे नाही, पोळी आहे. गोल गोल पोळी आहे. माझा हात भाजलो तुमच्या पोरांमुळे, तुमका घाव पोळी दाखवण्याच्या नादात. विलास दादा नमस्कार, स्वागत असं तुमचं माझ्या चॅनलला. शीतलताई नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. काय करताय, तुमच्याकडे आज स्पेशल काय आहे? सुरेश दादा हसतायत. या पोरांका सगळ्यांका घाव पोळी दाखवच्या नादात माझा हात भाजलो, त्याचा काय. निलेश दादा म्हणता पोचला. ओके पोचला. माका मेसेज रिप्लाय नाही देऊ का? आणि अशा वेळी काय रिप्लाय देताला ना, जाग्यावर पोचल्यावर मोबाईल कसो हातात घेत. खूप बेकार घडला खरंच, खूप वाईट वाटलं असं ऐकून. असा कधीच कोणाच्या बाबतीत घडा नाही. कुठून बोलता? बाजीराव दादा म्हणतात कुठून बोलताय? बाजीराव दादा मी कोकणातून आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातून, पण माझा लाईव्ह चालू आहे जम्मू वरून. जम्मू मध्ये मी आहे. माझ्या चॅनलवर कोकणातले आणि आता म्हणजे जम्मू मध्ये आहे तर जम्मू मधले टुरिस्ट प्लेस देखील आहेत. तर नक्की एकदा चॅनलला जॉईन व्हा, बेल आयकॉनवर क्लिक करा. अक्षय कुमार हाय हाय. अक्षय जेवलं? जेवली का विचारतोय अक्षय. अक्षय नाही, पोळी बनवते आणि चिकन बनवतोय. ये जोक ये. कुठून बोलता? बाजीराव दादा मी जम्मूवरून बोलते. मंडळी लवकरात लवकर जॉईन व्हा. कोकणची माणसं साधी पोळी चॅनलला कमेंट करा. सावकाश तुमका दाखवण्याच्या नादात माझा हात भाजलो दादा. बरी नाही तुम्ही माणसा. बरी नाही तुम्ही माणसा. हात भाजलो तुमच्यामुळे माझं. अक्षय तू काय करताय? जेवलंय काय नक्की सांग. निलेश दादा जेवकीये, पोळी खाऊ की पोळी. सचिन दादा म्हणतात हॅलो सचिन दादा, स्वागत आहे तुमचं. आपका स्वागत है. स्वप्नील दादा म्हणतात बरो झालो, हात भाजलो ते. किती आहो तुमका बरा वाटला काय? स्वप्नील दादा तुमका बरा वाटला काय माझा हात भाजलो तो? सचिन चौधरी कहाँ से हो आप? सचिन भाई मैं हूँ महाराष्ट्र से. मैं महाराष्ट्र से हूँ, कोकण से, लेकिन मेरा लाइव अभी जम्मू कश्मीर से चल रहा है. शिवराज जाधव म्हणतात हाय नमस्कार. स्वप्नील दादा मला एक नंबर वाटलो मला. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद स्वप्नील दादा. कुसके असाच तुम्ही स्वप्नील दादा. एका बहिणीचा हात भाजलो आणि तुमका बरा वाटला. कुसके असाच, एक नंबरचे कुसके. सचिन दादा म्हणते मैं भी झांसी से हूँ. ओके झांसी से हो क्या? आपका स्वागत है सचिन भाई. रोहित म्हणते जेवण झालं का ताई? रोहित दादा ये जेवायला, आंबोळ्या बनवल्यात. सुरेश दादा म्हणते सावकाश करा ताई काम. हो सुरेश दादा थँक्यू. शिवराज दादा म्हणतायत जेवण झालं का? हो दादा जेवण तर बनलंय. स्वप्नील दादा म्हणतात सॉरी मालवणी बोलताना काही चूक बोललो तर समजून घे, मला येत नाही. ओके स्वप्नील दादा तुम्ही असाय खैसून तर पहिला माका सांगा.
बाजीराव दादा म्हणतात आमच्या तिथं भरायची मुलगी आहे ते 15वीत शिकत आहे. भरायची म्हणजे काय? आमच्या तिथं भरायची मुलगी आहे ते 15वीत शिकत. भरायची म्हणजे काय? म्हणजे तुम्हाला कोणाला माहिती आहे का भरायची मुलगी म्हणजे? इला 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 इलय निलेश दादा तुका माहिती आहे का भरायची मुलगी आहे म्हणजे? मला कळलं नाही दादा काय सांगतायत ते. ना 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 आणि स्वप्नीलचं बोल माका फक्त. स्वप्नीलच बोल माका फक्त. ओके. रायगड कोकण. काय रे दादा काय रे स्वप्नील तू माका बरा म्हटलंस हात भाजलेलो माका अजिबात आवडत नाही. बघ ना रे निलेश दादा इंका सगळ्यांका बरा वाटलं माझा हात जळलो तो. पोळी एक देऊच नाही कोणाक. आज मी माझ्या लाईव्ह मध्ये जास्त करून मी मालवणीत बोलतोय. बरा वाटतं आज मला. असू दे कधी संडेची लाईव्ह ना मी मालवणी ठेवते. जेंका जेंका मालवणी असत ना त्यांनी मज्जा करूया. नाहीतर अदर टाइमला मी हिंदी मराठी असं बोलते. मालवणी ना संडे का आपण मालवणीच बोलूया. सगळ्यांनी मालवणी लोकांनी या. गुड बाय शिवराज दादा बाय बाय टेक केअर. प्लीज सर्वांनी डबल टॅप करा. निलेश दादा म्हणतात इतके चटके खाऊन आमच्यासाठी घावणे पोळीये आंबोळे बनवलं सहज तर आज तर ताव मारतायच तू ताव मारच. त्याच्याबरोबर मी चिकन पण केलं. त्याच्याबरोबर आता कांदो आणि लिंबू पण भाज देतोय तुका. सुरेश दादा मला तुम्हाला कन्नड बोलतील का? एंडगुंड न थंड पाणी एवढंच येतं आता. अभिमन्यू दादा नमस्कार. हाय ताई नमस्कार. कशी आहे? जेवण झालं का? अभिमन्यू दादा जेवण बनतंय. चिकन बनतंय. आंबोळ्या बनतात इथं. तुम्ही जेवलात का? पोळी तू देऊ नको आम्ही हाताने घेऊ पोळी. हॉटकेसच लपून ठेवतले. पोळी यांचं डबच लपून ठेवतले. तुमका देऊच येत नाही. तुम्ही लय माडका हसलास. बरा वाटला तुमका. कॅम्बिस खायचे स्वप्नील दादा रायगडात येऊन बघतोय तुमका बघा. निलेश दादा नाही बाबा मी पण पहिल्यांदा ऐकलोय. तेच ना मुलगी भरण्यासाठी 15वीत आहे. मुलगी कुठे पोटात भरतात काय? तरी नक्की सांगा. व्यवस्थित येत नाही. आम्ही चालत नाही का म्हणजे? अभिमन्यू दादा तुम्ही चालत नाही म्हणजे? नाही तुम्ही पण चालणार. तुम्हाला आवडतं ना मी बोलते ते मालवणी ऐकायला. तुम्ही पण चालणार. स्वप्नील दादा चिकन खाऊ ठेव लागतोय मग. चिकन खाऊ ठेव मग लागतोय मग. काय म्हणतो तुमका मालवणी येणार नाही काय धड? काय बोलतास टाईप करतास. चिकन काढून ठेव लागतंय मग असं काहीतरी म्हणायचं असतं तुमका. सुरेश कुमार हसतात. निलेश दादा म्हणतात 80 सॉल्व केल्यान ताई डॉलिन बघूया काय येता तो रिझल्ट. एक्साइटेड आज असणार रिझल्ट दादा. निलेश दादा मस्त करतला. बी पॉझिटिव्ह. आणि आमच्याकडनं ते का बेस्ट विशेष असतात. कोकणची माणसं साधी बोळी या चॅनल करणं. कारण निलेश दादाची मुलगी आहे ती आज अबाकसची टेस्ट द्यायला गेली आहे आणि तिला सर्वांनी बेस्ट ऑफ लक द्या. बेस्ट विशेष की तिला पेपर खूप छान जाऊ दे. स्वप्नील दादा म्हणते तेव नाही यावं लागतं असं बोललो. ओके स्वप्नील दादा. स्वाती ताई म्हणतात झोप बाई. स्वाती ताई या इथं झोपायला बेड आहे आमच्या इथं. प्रसाद आचरेकर काय गो ताई घ्या कसा असं तुया काय रे तू याच खय गायब झालं. मी आता असं या बघ पोळीये करते आणि चिकन बघ पोळीये धुवा धुवा पोळी आणि चिकन खाऊ घे रे बाबा. अभिमन्यू दादा म्हणते ताई मी 24 नंबर लाईक केलं. थँक्यू 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 दादा खूप मस्त खूप खूप धन्यवाद. विकास विवेक कांबळेला ओळखता का तुम्ही? विवेक कांबळे नाही हो दादा. का हो दादा काय झालं का?
रवी पाटील, हाय दादा. रवी दादा, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. प्रसाद दादा, आज आमच्या जवळ पण चिकन असा. होय काय, भारीच. आमच्याकडे पण चिकन, तुमच्याकडे पण चिकन. लवकरात लवकर जॉईन व्हा माझ्या चॅनलला मंडळी. लाईव्ह संपत येणार आहे नाहीतर. कृष्णा कदम, हाय कृष्णा दादा, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलला. कुठून बोलताय? विश्वनाथ दादा म्हणतात मी आजारी आहे. काय झालं दादा, काही प्रॉब्लेम आहे का? स्वप्नील दादा, माकडाची लाईव्ह संपते पण उमेश आगरे म्हणतात हाय. किरण सुंबे, जय शिवराय, जय महाराष्ट्र दादा. निलेश दादा म्हणते होय ताई, बरा काय केल्यान पण वसाड पडो, भूक लागली, हा रिझल्ट काय लागूक नाही अजून, आणि तुझे चिकन बघून माका आग लागली. होय काय निलेश दादा, हे बघ चिकन दाखवते तुका. बिना खोबरा घालता बनवलेला. स्वप्नील दादा म्हणतात बाय बाय. स्वप्नील दादा, टेक केअर, बाय बाय, टेक केअर. आता जरा उन्हात बसते थोडेसे. बाबा हवा. उमेश अगरे म्हणतात कुठून बोलता? उमेश दादा, मी कोकणातून बोलते, पण लाईव्ह माझं सिंधुदुर्गातून जम्मू काश्मीरवरून चालू आहे. विश्वनाथ दादा, औषध सांगा ना काहीतरी खोकल्यावर औषध. ओके, मी सांगते तुम्हाला औषध दादा. पारी आणि अडूस होतो त्याची पानं घ्या, काळी मिरी, हे सगळं एकत्र करून ना, आणि कांदा एकत्र करा आणि पाण्यात न शिजवा, आणि त्यात नंतर गुळ पण टाका आणि तो काढा प्या. 4 दिवस प्या, बरं वाटेल बघा. स्वप्नील दादा म्हणताय तू नक्की कोकणची चेडू असस ना? स्वप्नील दादा, तुमका कशावरून वाटतं की मी कोकणातला नाही असा? उमेश दादा म्हणते मी कोकणकर. ओके उमेश दादा, तुम्ही कोकणातले असाय काय? खूप खूप धन्यवाद. थँक्स अ लॉट ताई शुभेच्छांसाठी. ओ निलेश दादा, थँक्यू. काय म्हणतोस म्हणजे लवकरात लवकर जॉईन व्हा कोकणची माणसं साधी बोली चॅनलला. कमेंट करा, कुठून बोलताय हेही लवकरात लवकर सांगा. तुमचं घर पूर्ण दाखवा ना. माझं घर कोकणात आहे दादा, मी कोकणातलं घर आता इथून कसं दाखवू जम्मूवरून? स्वप्नील दादा म्हणते बिना खिबराची भाजी केलीस ना म्हणून. होय दादा, बिना खोबऱ्याची केलंय म्हणून काय झाला? मी या कोकणी नाही काय पण आता जर एखाद्या नारळ नाही वाटले तर त्याच्या कोकणी असल्यावर संशय घेतालाय तुम्ही. ह्या बरा. अजय दादा ताई साहेब, जय शिजाऊ, जय शिवराज, जय शंभूराजे, जय भीम. अजय दादा, तुमचं खूप खूप स्वागत आहे.
विश्वनाथ दादा म्हणतात कोकण कसा असा असं दाखवा आम्हाला पण. कोकण कसा असा ह्याच्यासाठी मी आता मे महिन्यात जाते तेव्हा मी ब्लॉग टाकते, तुमका सगळ्यांका कोकण दाखवीन. कारण आता जे सुट्टीक गेलेले तेव्हा माझ्या भावाचं लग्न होतं, त्यामुळे खंय जाऊक म्हाका भेटाक नाही. पण आता नेक्स्ट सुट्टीक जाईन तेव्हा सगळा फिरान दाखवीन, कोकणातले समुद्र दाखवीन, नारळाची बाग दाखवीन. आणि येताना नारळ घेऊन येईन, कारण मी आता जेवणात खोबरा वापरणे नाही म्हणून हे सगळे म्हणतात की तू या कोकणातलंच असं. मस्त चिकन सुक्का आणि पोळी आहे मस्तच. उलट उलट इला उलट इलय. स्वप्नील दादा म्हणतात खोबऱ्याची. अरे खोबऱ्याची भाजी कशी करतात? चिकन थोडंच चिकन असं सुक्या बनवलंय, त्याच्यात खोबऱ्या नाही घातला तरी चालता रे बाबा. निलेश दादा म्हणतात इल इल. निलेश दादा तू जातच कधी? माका सामान नाही. आणि मध्ये मध्ये तुझं इल 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 असतं. ताराराम दादा नमस्कार, स्वागत आहे. विश्वनाथ दादा तुमच्या घरासमोरचा परिसर दाखवा. अहो विश्वनाथ दादा मी कोकणात नाही आहे, मी जम्मू काश्मीरला आहे, तिथलं मी दाखवू शकत नाही कारण मी आर्मी कॅम्पमध्ये आहे. नॉट अलाउड, जास्त अलाउड नाही आहे दाखवायला. तारावना दादा म्हणतात हाय हाय नमस्कार दादा. स्वप्नील दादा म्हणताय मग कोकणी आणि नारळ नाही असो कधी होतलो का? एक वेळेस एक चपाती कमी होतलो खातलो पण बिना नारळाची भाजी. आता तुम्ही कोकणात असास म्हणून तुमका असं वाटतं. आता हैसर भेटणंच नाही थैसर आता काय आम्ही नारळाची झाडं लावून काय आणू शकणार नाही, त्यामुळे नो, नारळच नाही माझ्याकडे. मी ॲड्रेस पाठवते, हॅलो घेऊन देऊन पाठवशा धडे नारळ. स्वप्नील दादा. बाजीराव दादा म्हणतात मी संभाजीनगरहून. बाजीराव दादा नमस्कार, स्वागत आहे तुमचं. विश्वनाथ दादा म्हणतात तुम्ही खूप सुंदर आहे. थँक्यू विश्वनाथ दादा. अजय दादा म्हणतात मराठी खूप भारी बोलता ताई साहेब. धन्यवाद अजय दादा. प्लीज सर्वांनी चॅनलला जॉईन व्हा, बेल आयकॉनवर क्लिक करा. आणि माझ्या चॅनलमधले छान छान व्हिडिओज आहेत, कोकणातले कल्चरल व्हिडिओ आहेत, तसेच महाराष्ट्र राज्यभरचे टुरिस्ट प्लेस आहेत, तेही पहा. आणि प्लीज बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझ्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. दुपारचं लाईव्ह असतं माझं रोज, तर त्याच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील. अजय दादा म्हणतात मी मुंबईवरून आहे. विश्वनाथ दादा म्हणतात का पण नाही दाखवू शकत, थोडंसं रिस्क आहे, नाही दाखवू शकत एवढं. जम्मूच्या बाहेरचं दाखवू शकते, म्हणजे जम्मू मी आर्मीमध्ये कॅम्पमध्ये, त्यामुळे इथलं काही आम्ही दाखवू शकत नाही जास्त तुम्हाला. सुरेश दादा म्हणतायत हसतायत. स्वप्नील दादा म्हणतायत चेडू जाडू मोठो हे आजपासून तुझी नावं मी ठेवली आहे. चेंडू जाडू मोठो. ओके, ठेवा ठेवा, बिंदास ठेवा. कोकणातली माणसं खूप गोड असतं, त्यांना कोणीही असं काय बोलला तरी फरक पडणार नाही, चांगल्या मनाने ॲक्सेप्ट करतात. उमेश दादा म्हणते मी लांजा. तुम्ही उमेश दादा मी कोकणातली आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली. विश्वनाथ दादा तुमचं बोलणं खूप सुंदर आहे. थँक्यू विश्वनाथ दादा, थँक्यू सो मच. स्वप्नील दादा म्हणते तिथं दुकानं नाहीत का नारळ भेटेल अशी? आहेत पण नारळ भेटत नाही दादा, लांब जावं लागतं नारळासाठी. विश्वनाथ दादा म्हणतात आणि आले तर कधीतरी येतात इथं दुकानात नारळ. विश्वनाथ दादा म्हणतात खरंच का? हो दादा खरंच. आर्मी कॅम्पमध्ये असं दाखवायला अलाउड नाही आहे जास्त सोशल मीडियावर, त्यामुळे आम्ही दाखवत नाही. इथं प्रेस पण म्हणजे काय ती असते ते म्हणतात ती पत्रकार पण आतमध्ये घुसू शकत नाही हे पाहायला. तुम्हाला कसं दाखवू इथून? अजय दादा म्हणते ताई तुम्ही आर्मी ऑफिसर आहे का? ताई मी नाही आहे दादा आर्मी ऑफिसर, माझे मिस्टर आहेत आर्मीमध्ये. डायरेक्ट कोण विचारतं तुम्ही टीचर आहात का? निलेश दादाने विचारलेलं प्रिन्सिपल आहात का? त्याच्यानंतर एकाने विचारलं तुम्ही डॉक्टर आहात का? आणि आज तर आर्मी ऑफिसर करून टाकलं मला. स्वप्नील दादा म्हणतात हो बरोबर, रायगडपेक्षा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग प्युअर कोकण आहे, रत्नागिरीपेक्षा सिंधुदुर्ग आहे. थँक्यू ये दादा स्वप्नील दादा सिंधुदुर्गात. बाजीराव दादा म्हणते मी शिंदे दुर्गा माताला गेलो होतो. ओके दादा, थँक्यू सो मच लाईव्हला आल्याबद्दल. आणि कसं वाटलं तिथं तुम्हाला जाऊन? निलेश दादा म्हणतात ताई गाव का इलस की देवगडला ये, माझ्या गावच्या घरी किती हवे तितके नारळ घेऊन जा.
नारळ आणू काय नाही रे दादा, आपण किती लांब हंतलं इसून 2-3 ट्रेन चेंज करून येऊचा लागतं आम्ही गावात गेलो की. आता इथलं तेव्हा मुंबई गावा कुडा असून मुंबईसून दिल्ली, दिल्लीसून जम्मू असे 3 ट्रेन. एवढे मोठे नारळ हाणायचे. मग हा नारळ हाणलं तर एक तर 2 ऑलरेडी बॅग असतात, नारळाची 3री बॅग. मग घेणारा माणूस एकच आणि मी मुलांका सांभाळतोय. आणि कुलीक दिला तर कुली एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर हे 200 किंवा 500 रुपये सांगतो. मग त्यात 500 रुपयाचे मी हे सर घेईन नारळ 4-5 असा होता. म्हणून मी ना घराकडनं नारळ हाणणार नाही. विकी शेटकर म्हणतात हाय. मच्छिंद्र जाधव म्हणतात हाय. नमस्कार दादा, स्वागत आहे तुमचं. स्वप्नील गोवाला जाताना हायवेने बघितलं होतं थोडं, पण आत आलो नाही. ओके ओके निलेश दादा, स्वप्नील दादा. निलेश दादा हसतोय. स्वप्नील आता काय मी येऊ का कुली बनून तुझ्यासोबत? या या, पण तिकीट स्वतःची तू स्वतः काढायलाही महाग आहे. इकडे यायला तिकीट. कॅमेरा बाहेरून चालू करा ताई. जम्मू काश्मीर. ओके, मी जेव्हा बाहेर जाईन ना तेव्हा मी तुम्हाला दाखवीन जम्मू काश्मीर लाईव्हला, नक्की कधीतरी असा वेळ येईल तेव्हा. गौरव दादा म्हणतात हाय. गौरव दादा स्वागत आहे. स्वप्नील दादा म्हणतात स्वप्नीलच बोलूयात. अरे सवय झाली आहे म्हणाला ना नावाच्या पुढे दादा बोलायची, त्यामुळे. गौरव दादा म्हणतात अजून पण थंडी आहे का दुपारची? यार दादा थंडी कधीच कमी होत नाही. नंदकिशोर दादा म्हणतात जेवलंच काय? आता जेवक जाते मिस्टर इलियर. चला आता मी लाईव्ह संपवते मंडळी. उद्या आपण दुपारी 1 वाजता भेटू. उद्या आपण 1 वाजता भेटू. स्वप्नील नारळ तुने पोचायला येणार, मग तिकीट तुला काढावीच लागणार ना. त्यापेक्षा त्या तिकटीच्या पैशाचे आणि त्या कुलीक देऊच्या पैशाचे मी सगळे नारळ घेते. त्या पैशाचे माका तुम्ही कोणी सोडू घेऊ नको. नंदकिशोर कुलकर्णी म्हणतात ओके ओके नंदकिशोर दादा. स्वप्नील दादा बाय बाय. आज उन्हात गेली होतीस की काय? ही बघा आता उन्हातच बसली आहे. निलेश दादा म्हणताय तू चष्म्यामध्ये बघ स्वतःला, एकदम प्रिन्स बॉल वाटतेस. हो का? थँक्यू निलेश दादा. चला आता मी निलेश दादा बाय बाय. जेव की पोटात माका पण भूक लागली. बाय बाय. टेक केअर. बाय करा सर्वांनी, मेसेज करा बाय बायचे. मग मी लाईव्ह संपवते. कुलीचे पैसे नको, तिकीट काढ फक्त. नको, मी 2-3 हजाराची तिकीट आणि 500चे नारळ नको. मका नारळ नको. नमस्ते ताई. अशोक दादा म्हणतायत. अशोक दादा नमस्ते, कसे आहात तुम्ही? आता दादा लाईव्ह संपवते हो, जेवण वाढते. बाय बाय. उद्या 1 वाजता सर्वांनी लाईव्ह या. सुरेश दादा मध्ये गुड बाय ताई. निलेश दादा चला तिकीट कोण विदाऊट ट्रॅव्हल करत आहेत? वैशाली ढोकळे. नमस्कार वैशाली ताई. आता मी लाईव्ह संपवते, पण चॅनलला जॉईन होऊन उद्याच्या लाईव्हला नक्की या. स्वप्नील दादा म्हणते रात्री लाईव्ह असते का? हो दादा असते, पण आज नसणार आहे. आज माझा सुट्टीचा दिवस आहे. आणि थोडंसं मुलांना पण टाईम आहे द्यायचा. त्यांना पण थोडंसं अभ्यास वगैरे द्यायचं आहे. बघू. बाय बाय. उद्या भेटूया दुपारी 1 वाजता. लक्षात ठेवा दुपारी 1 वाजता चॅनलला जॉईन व्हा. बेल आयकॉनवर क्लिक करा, तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतील माझ्या. किती वाजता असते लाईव्ह? रात्री 7:30 वाजता असते, पण आज नाही आहे, उद्या असणार. आणि मेन म्हणजे तुम्ही बेल आयकॉनवर क्लिक केलात तर माझ्या नोटिफिकेशन तुमच्याकडे दुपारी 1 वाजता आणि उद्या रात्री संध्याकाळी 7:30 वाजता. होय काय? जाऊ दे, नारळ महागात पडतं तर मग जाऊ दे. बाय बाय निलेश दादा. बाय बाय. टेक केअर. 1 तास असते माझी लाईव्ह रात्रीची. बाय बाय.